हा माणूस तमाम जनतेसाठी, मायबाप जनतेसाठी झटणारा माणूस आहे. काहीतरी करून दाखवलं असं म्हणजे हे स्वप्न होतं आपलं ना, आणि ते स्वप्न तिने पुरं करून दाखवलं. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही मतदारसंघातील लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, त्यातील एक मतदारसंघ होता तो म्हणजे अहमदनगर दक्षिण. आणि याच अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून निलेश लंके, जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी विजय मिळवला. खरं तर निलेश लंके खूप जायंट किलर ठरले आहेत, त्यांची खूप महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे. आज ते शपथ घेणार आहेत आणि त्यांची सगळी फॅमिली खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेली आहे. आई आहेत, वडील आहेत माझ्यासोबत आणि मुलांनी सगळे त्यांची कुटुंब आहे. आई, मला सांगा, मुलगा आज लोकसभेमध्ये जातोय, खासदारकीची शपथ घेतोय, आई म्हणून काय भावना आहेत तुमच्या? कारण आईचं नातं सगळ्यात जवळचं आहे. सगळ्याला आनंद झाला आम्हाला, सगळ्या परिवाराला आनंद झाला आहे. त्यामुळे आम्ही सगळं कुटुंब इथं आलं. तुम्हाला आनंदाश्रू आलेले आहेत. हे मुलाचं सगळं कौतुक बघून, आनंद बघून होतं हे सगळं? म्हणजे खूप आनंद झाला, आनंद झाला पहिल्यापासून, तरच पण लय झालं नाही. मुलगा इथपर्यंत येईन असं वाटलं होतं? आपलं स्वप्न नव्हतं, पण मुलाचं स्वप्न होतं, माझं पण स्वप्न होतं. आपला मुलगा काही फालतू नाही, काही नाही, म्हणजे वाईट मारायला, पण असं करून काहीतरी करून दाखवणार असं म्हणजे हे स्वप्न होतं आपलं ना, आणि ते स्वप्न तिने पुरं करून दाखवलं. जी मेहनत घेतली मतदारसंघामध्ये सगळ्या 6 तालुके, अख्खे कार्यकर्ते, सगळे नातेवाईक सगळे रखडले. हाडच पाणी रक्ताचं, हाडाचं मनी रक्ताचं पाणी करून दाखवलं. सगळ्या कार्यकर्ते भरपूर रखडे. महिना म्हणा कार्यकर्ते सोडून घरदार बायका पुरं सोडून महिना म्हणा आपल्या खासदार साहेबाकडे फिरलेले येतं. काल लंके साहेबांचा एक फोटो आला होता पायऱ्यांवरचा, बघितला का तो फोटो तुम्ही? पाहायला लागलेलं ना, पायऱ्यांवरती काल लोकसभेच्या पायऱ्यांवर बघितलं ना. आनंद झाला आम्हाला पण ना, तो फोटो बघून आनंद झाला. आनंद झाला. वडील आहेत माझ्यासोबत. बाबा, मला सांगाल, तुम्ही खरं तर शिक्षक आहात, अनेक मुलांना तुम्ही घडवलेलं आहे, आणि आज तुमचा मुलगा लोकसभेमध्ये जातोय, आज शपथ घेत आहेत लंके साहेब, आणि काल ते संसदेमध्ये गेले होते. मी जसं आईंना विचारला प्रश्न की फोटो पाहिला, तुमच्या काय भावना होता त्या फोटो बघितल्याच्या नंतर? कारण कधी न घडणारे, न भूत न भविष्य, ती अशी घटना कालची. कारण त्या पायरीवरती तो फोटो पाहिल्यानंतर वाटलं, कारण एक ड्राय भागातला किंवा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जर इथपर्यंत जात असेल तर लोकशाहीचे त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याकरता गोरगरीब आणि हितचिंतक यांची या ठिकाणी वाचा फोडण्याकरता जर आपला मुलगा त्या ठिकाणी जात असेल तर त्यात कोणालाही आनंद होणे साहजिक आहे. आज समाजामध्ये जर पाहिलं तर समाजामध्ये जाती येतात किंवा समाजामध्ये जे आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असे की आज दुधाचे बाजार नाहीत, कांद्याला बाजार नाही, शेतीमालाला बाजार नाहीत, हे प्रश्न कुठेतरी मांडले पाहिजेत आणि जनतेचा आवाज हा संसदेमध्ये पोहोचला पाहिजे, हीच अपेक्षा आहे कारण नगरची. आणि या अपेक्षेनं तो आज त्या ठिकाणी निश्चितपणे ते पूर्ण करेल, हीच अपेक्षा व्यक्त करून आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत. कारण तो आनंद आज जसा त्यांना आहे, मला तर असं वाटतं की संपूर्ण आज जवळजवळ 100 लोक त्या ठिकाणाहून आज नगरमधून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे PA पण आलेले आहेत, तालुका अध्यक्ष आलेले आहेत, आणि या सर्वांना आम्ही काही बोलवलं नाही, पण सगळ्यांना आनंद म्हणून त्या ठिकाणी आले आहेत, म्हणून त्यांचेसुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त केले पाहिजे आणि तुमचे ऋण व्यक्त केले पाहिजे. तुम्ही म्हणताय की सगळे नेते लोक आलेत का त्यांच्यावरती प्रेम आहे, मतदारसंघाचा सगळ्यांचं त्यांच्यावरती प्रेम आहे, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, मतदारसंघाच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत त्यांच्याकडनं. कारण तुम्ही जसं कांदा, दूध हे सगळे मुद्दे सांगितले, तुम्ही वडील आहात, वडील म्हणून मतदारसंघाच्या जरी अपेक्षा असल्या तरी तुमच्या त्यांच्याकडनं वडील म्हणून काय अपेक्षा आहेत? आमच्याकडे समाजाची कामं व्हावीत, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा. कारण आजपर्यंत जर पाहिलं तर प्रथमतः मराठा समाजाचं जरी आंदोलन होतं तर त्यामध्ये प्रथमतः अग्रेसर तेच होते. कांद्याच्या आंदोलनामध्ये बी प्रथमतः त्यांनीच आंदोलन केलं, नगर पुणा रोडवर आंदोलन करून म्हणजे त्यांनी एक दाखवून दिलं की दुधाची बी आंदोलनं केले. म्हणजे शेतकऱ्यांचे ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या ठिकाणी यापूर्वीसुद्धा ती उभे राहिलेले आहेत आणि आजही राहतील अशी अपेक्षा व्यक्त. बाबा, मुलगा चुकला तर कान धरणार मुलाचे तुम्ही? नाही, का धरण्यासारखी परिस्थिती नाही आहे. कारण काळाच्या ओघामध्ये आज तो संसदेमध्ये जातो म्हणजे त्याचा कान धरण्यासारखा नाही, तोच आपले कान धरू शकतो, कारण समाजानंच त्याला त्याच्यामध्ये पाठवलेलं आहे. दिदी, मला सांग, काका तुझे खासदार झालेले आहेत, आमदार म्हणून तू काकांचं काम बघितलेलं होतं मतदारसंघामध्ये असेल किंवा सगळीकडे, आणि आज तू दिल्लीत आली. मला पहिलं सांग, तू दिल्लीत पहिल्यांदा झालीस का? हा, पहिल्यांदा चालले. वाटलं होतं दिल्लीत येण्याची संधी मिळेल? कधीच नव्हतं वाटलं.
हे सगळं अहिल्यानगरमधील जनतेमुळे हे सगळं शक्य झालं आहे. अच्छा, काकांकडनं काय अपेक्षा आहेत? तुझ्या मैत्रिणी वगैरे भेटल्याच्या नंतर त्या काय म्हणतात काकांबद्दल? काही नाही, सर्व गोरगरीब जनतेचे कामं झाले पाहिजेत. काका पूर्ण करतील असं वाटतं? 100% विषयच नाही. विशेष नाही, हा नगरी शब्द वापरलाय. ताई आहेत माझ्यासोबत. ताई, मला सांगा, कालपासून तुम्ही देखील आल्यात, काल साहेबांनी आज शपथ घेत आहेत, काय अपेक्षा आहेत मतदारसंघाच्या सगळ्या? मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न नेते खंबीरपणे मांडतील यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. कारण इथून मागचा नेत्यांचा जर उदय पाहिला तर 12 वर्षापूर्वी जो माणूस ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सरपंच असतो 12 वर्षापूर्वी, तो माणूस 12 वर्षात लोकसभेपर्यंत पोहोचतो. म्हणजे ही गोष्ट एक सामान्य गोष्ट नाही. या पाठीमागे त्या माणसाचे कष्ट आहेत. 24 तास 365 दिवस हा माणूस तमाम जनतेसाठी, मायबाप जनतेसाठी झटणारा माणूस आहे. लोकांचे प्रश्न सोडवणार. ते म्हणाले होते प्रचारादरम्यान, तुम्ही देखील प्रचारादरम्यान ऐकलं असेल की मी एकही निवडणूक हारलेलो नाही आहे. ग्रामपंचायत ते खासदारकी सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहे. वाटतं ज्या पद्धतीनं ग्रामपंचायतला काम केलं होतं त्याच पद्धतीचं खासदारकीचं काम असेल? नाही, खासदारकीचे ग्रामपंचायतचे प्रश्न वेगळे असतात, खासदारकीचे प्रश्न वेगळे असतात. पण नेते इतके म्हणजे बुद्धिमान आहेत, इतके लोकांमध्ये मिसळलेले आहेत. लोकांचे प्रश्न काय आणि देशाचे प्रश्न काय हे सुद्धा ते चांगल्या पद्धतीने सोडू शकतात. आणि शेतकऱ्यांना योग्य प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.